रायगड जिल्ह्यातील 7 तालुक्यांमधील शाळांना आज सुट्टी जाहीर। अलिबाग, पनवेल, उरण, श्रीवर्धन, म्हसळा, पोलादपूरच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। हवामान विभागाकडून पुढील 3 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा। पालघर जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर। पालघर जिल्ह्याला आजही रेड अलर्ट जारी, त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। पावसामुळे रायगडच्या माणगाव शहराचा मुख्य कचेरी रोड जलमय, प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजनांची मागणी। रायगडच्या पेणमधील कळवे जोहे मार्गावर पाणी साचल्याने 4 गावांचा संपर्क तुटला। संपर्क तुटल्याने नागरिकांचं जनजीवन विस्कळीत। निवेदन देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उपाययोजना नाहीत। संतप्त ग्रामस्थांनी कळवा जोहे मार्ग रोखलाय। रायगडमध्ये मुसळधार पावसाचा कहर, नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ। माणगावची काळ नदी, कळंबी आणि सावित्री नद्यांच्या पाणी पातळीत वाढ। सलग पावसामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, प्रशासन अलर्ट मोडवर। रत्नागिरीला पुढील 3 तास पावसाचा रेड अलर्ट। 2 ते 5 जुलै दरम्यान रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट जारी। पुढील काही तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता। सखल भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याचा धोका। किनारपट्टी भागात वेगवान वारे वाहण्याची शक्यता। नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट। पुढील 48 ते 72 तासात विदर्भात समाधानकारक पावसाची शक्यता। हवामान विभागाकडून जुलै महिन्यात समाधानकारक पावसाची शक्यता। अंधेरीच्या मरोळमध्ये झाड कोसळलं। मरोळ रोडजवळ एका गाडीवर झाड कोसळलंय। सुदैवानं जीवितहानी नाही। झाड कोसळल्यानं 2 ते 3 वाहनांचं मोठं नुकसान। मीरा भाईंदरच्या राई गावात धावत्या दुचाकीवर झाड कोसळलंय। झाड कोसळून दुचाकी स्वार गंभीर जखमी झालाय। स्थानिकांनी जखमी तरुणाला झाडाखालून बाहेर काढलंय। जखमी दुचाकी स्वारावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू। पुण्यातील शिलाई वर्ल्ड चौकात झाड कोसळलंय। रस्ता ओलांडताना एका मुलीवर झाड कोसळता ती थोडक्यात बचावले। अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल। कोल्हापूर शहरातील ताराबाई पार्कमधील झाडांची पडझड। झाड पडल्यानं 1 जण किरकोळ जखमी तर 3 वाहनांचं नुकसान। झाड भर रस्त्यात पडल्यामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। नाशिकच्या मेन रोड परिसरात धोकादायक वाडा कोसळला। वर्दळीच्या आणि मध्यवर्ती परिसरातील घटना। घटनेपूर्वी वाड्याच्या परिसरातून निवृत्तीनाथांची पालखी गेली होती। प्रशासनाकडून वारंवार नोटिसा देऊनही वाड्यात लोकांचं वास्तव्य। मालाड पूर्वमध्ये संरक्षक भिंत कोसळली। भिंत कोसळल्यानं अनेक दुचाकींचं मोठं नुकसान। घटनेत कोणतीही जीवितहानी नाही। पनवेलच्या कामोठ्यामध्ये सिद्धी सोसायटीमधील एका घरातील बेडरूमचा स्लॅब कोसळला। 39 वर्षीय सुरेश लोखंडे यांचा मृत्यू। 12 वर्षीय मुलगी जखमी। सुरेश लोखंडे आणि त्यांची मुलगी बेडरूममध्ये झोपलेले असताना स्लॅबचा काही भाग कोसळलाय। जळगाव शहरातील रथ चौकात जीर्ण इमारतीचा काही भाग कोसळलाय। इमारतीचा जीर्ण भाग पडून 4 चाकी वाहनांचं नुकसान। महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर नंदुरबारमध्ये जोरदार पाऊस। सारंगखेडा परिसरात मुसळधार पाऊस झाल्यानं शेती आणि रस्ते जलमय। पावसामुळे पेरणी केलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळण्याची आशा। बुलढाणा शहरात मुसळधार पाऊस सुरू। नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय। हवामान विभागानं बुलढाण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय। मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यात 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू। मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीला पूर। वैनगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। ब्रह्मपुरी, दुधा, रायपूर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं अनेक शेतात पाणी साचलंय। जून महिना कोरडा गेल्यानंतर इगतपुरी तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी। पावसाचा जोर जर असाच राहिला तर येत्या महिनाभरात तालुक्यातील धरणं तुडुंब भरून वाहणार।
वाशिममध्ये जोरदार पाऊस, पेरणी केलेल्या पिकांना आधार। वाशिम जिल्ह्यासाठी हवामान विभागाने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। जालन्याच्या बदनापूर तालुक्यात विविध ठिकाणी पावसाची हजेरी। पावसाने हजेरी लावल्यामुळे कपाशीसह इतर पिकांना जीवनदान मिळालंय। शेतकरी बांधवांना दमदार पावसाची प्रतीक्षा अद्यापही कायम आहे। छत्रपती संभाजीनगर शहरात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांना मात्र मोठ्या पावसाची अपेक्षा। पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण। नाशिकच्या नांदगाव तालुक्यात पावसाच्या सरी, खरीपाच्या पेरणीला पूरक पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला। बी बियाणे आणि खत घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग। जिल्ह्यात 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतर शेतकरी बांधवांनी पेरणी करावे, जालन्याच्या जिल्हा कृषी अधिकाऱ्यांचं आवाहन। रत्नागिरीतील दमदार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ, शहराला पाणी पुरवठा करणारं शीळ धरण ओव्हरफ्लो झालंय। दापोलीतील सुकोंडी, पंचनदी ही धरणं देखील 100% भरली आहेत। तर रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा पुढील 3 तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। नवी मुंबईत यंदा अनेक सखल भाग जलमय, मुसळधार पावसामुळे सांतपाडा सबवे पाण्याखाली, चारचाकीसह टँकर अर्धा बुडालाय। तर रबाळे रेल्वे स्थानक परिसरात गटाराचं पाणी रस्त्यावर आलंय। शिरवणे फाटा रस्त्याला तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय। महापालिकेच्या नाले सफाईची यावेळी पोलखोल झाल्याचं पाहायला मिळालंय। उल्हासनगरच्या बाबासाईनगर मधील घरांमध्ये पाणी शिरलंय। बाबासाईनगर मधील 50 ते 60 घरं पाण्याखाली गेली आहेत। दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे घरांमध्ये पाणी शिरलंय। पालघरच्या ग्रामीण भागात घरांचं मोठं नुकसान झालंय। धुकटणमधील काकरी पाड्यात घराच्या भिंती कोसळल्यात। मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। बुलढाणा तालुक्यातील धाड परिसरात जोरदार पाऊस, शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट, नदी नाल्यांनाही पूर। चिपळूणच्या परशुराम घाटातील गॅबियन वॉलला धोका निर्माण, पावसामुळे गॅबियन वॉलच्या फाउंडेशनची माती वाहून गेली आहे। पाया कमकुवत झाल्यानं गॅबियन वॉल कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे। सचिन अहिर विधान परिषदेचे नवे उपसभापती, अहिर यांची एकमतानं निवड। ठाकरेंच्या उमेदवारानं अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध। सचिन अहिर चळवळीतून आलेलं नेतृत्व, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अहिरांच्या राजकीय प्रवासाचा गौरव, तर अहिर यांनी यशाची हंडी फोडली। शिवसैनिक पदावर बसल्याचा आनंद, शिंदेंचं वक्तव्य। महाराष्ट्रात फोडाफोडीचं गलिच्छ राजकारण सुरू, सत्ता गेल्यावर अशा गोष्टींचा भाजपलाही त्रास होईल। पक्ष फोडाफोडीच्या राजकारणावरून राज ठाकरेंची टीका, तर कुणीही या राज्यात भाजपला शिकवण्याइतका मोठा नाही। काही लोक वैफल्यातून भाष्य करतात। प्रसाद लाड यांची राज ठाकरेंवर टीका। शरद पवार वसंतराव नाईकांची साथ सोडून गेले, याबाबत भूमिका मांडावी। राज ठाकरेंच्या टीकेनंतर सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। शिवसेनेची साथ सोडून जाणारे भुजबळ नाईक राणेंसोबत काय बोलणार, सुधीर मुनगंटीवारांचा राज ठाकरेंना सवाल। राज ठाकरेंचं विधान विशेष अधिकाराचं हनन करणारं, राज ठाकरेंच्या विधानाचं समर्थन होऊ शकत नाही। आमदार खासदारांच्या फोडाफोडीवरून राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवर राम कदमांचं प्रत्युत्तर। अर्थखातं सुनेत्रा पवारांना मिळणार नाही, आमदार रोहित पवारांची प्रतिक्रिया। भाजप सहसा अर्थखातं सुनेत्रा पवारांना देणार नाही, रोहित पवारांचं वक्तव्य। चाळीसगावात भाजप शिंदेंच्या शिवसेनेमध्ये राजकीय वातावरण तापलं। उन्मेष पाटलांविरोधात भाजप कार्यकर्त्याकडून गुन्हा दाखल। भाजपच्या फारुख खान यांच्याकडून उन्मेष पाटलांविरोधात तक्रार। संबंध नसताना शिवीगाळ केल्याची भाजपच्या फारुख खान यांची तक्रार।
आमदार नरेंद्र भोंडेकरांनी सांगवारी उपसा सिंचन योजनेचा मुद्दा अधिवेशनात मांडलाय। सांगवारी प्रकल्पाचा प्रस्ताव अर्थ विभागात रखडलाय। 2 महिन्यात टेंडर काढण्याची भोंडेकरांची मागणी। प्रकल्पामुळे भंडारा मोहाडी तालुक्यातील 60 गावांना पाणी मिळणार आहे। मुंबई संदर्भातील चर्चेवेळी विधानसभेत गैरहजर राहणाऱ्यांना नोटीस। विधानसभेत गैरहजर राहणाऱ्या मनपा अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळांकडून नोटीस काढण्याचे आदेश। मुंबईच्या विषयांवर चर्चा होत असताना अधिकारी गांभीर्याने घेत नाहीत, माधुरी मिसाळ यांची प्रतिक्रिया। जळगावात मतदार यादी पुनरावलोकनासाठी जिल्हाधिकारी फील्डवर उतरलेत। बीएलओच्या कामाचा थेट आढावा घेतला जातोय। मतदार यादी पुनरावलोकनात एका दिवसात 45,000 ऑनलाईन फॉर्म भरण्यात आले आहेत। अकोल्यात ओबीसींचा जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार। स्वतंत्र जातनिहाय जनगणनेसाठी आंदोलक आक्रमक। मागणी मान्य न झाल्यास जनगणना प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा आंदोलकांचा इशारा। व्हॉट्सअप युजरनेम फीचर भारतात सुरू करण्यासंदर्भात सरकारची मेटाला नोटीस। 3 दिवसात युजरनेम फीचरबाबत सविस्तर स्पष्टीकरण देण्याचे मेटाला निर्देश। सल्लामसलत शिवाय भारतात युजरनेम फीचर लागू न करण्याचे निर्देश। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला 50 एकर जमीन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय। ताठवडेतील जमिनीवर आता पिंपरी चिंचवड पोलिसांचं राज्य असणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री बावनकुळेंचा निर्णय। गृह विभागाला जागा हस्तांतरित करण्याचे बावनकुळेंचे आदेश।